जय हिंद मित्रांनो, आता पोलीस भरतीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. म्हणजेच मैदानी चाचणीला बरेच दिवसापासून आपण वाट बघतोय की एकंदरीत मैदानी चाचणी चालू होणार होती, परंतु आता इलेक्शनमुळे मैदानी चाचणी थोडंसं पुढे जाणार आहे. म्हणजे 20 तारखेच्या नंतरच होणार आहे. त्यापूर्वी आम्ही आज ठाण्यामध्ये पटनी नवी मुंबईमध्ये या पटनीच्या ग्राउंडमध्ये डेमो आयोजित केला होता आणि ते डेमो म्हणजे हुबेहूब आपली एक मिनी पोलीस भरती म्हणायला हरकत नाही. कारण या डेमोमध्ये आपण प्रॉपर चिप नुसार 800 मीटरचा टायमिंग, 1600 मीटरचा टायमिंग आणि जवळपास त्यांनी ग्राउंड दिलं नाही, त्यांना 100 मार्काचा पेपर आणि गोळाफेक एकदम पूर्णपणे पोलीस भरतीसारखा राबवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि ते अतिशय उत्तमरित्या पार पडलेले आहे. जवळपास ते व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला टाकणार आहे. 16 मीटर, 1600 मीटरचा, 800 मीटरचा, त्याच्यानंतर गोळाफेकचा योग्यरित्या डेमो स्टार्ट केलं. सकाळी जवळपास 6 वाजता आमचा डेमो सुरू झाला आणि आता तुम्ही बघू शकता डेमो ग्राउंड कंप्लीट होऊन जवळपास 300 मुलं या डेमो मध्ये भाग घेतलेले आहेत. ठाणे जिल्ह्यामधील अनेक नामवंत अकॅडमींचा याच्यामध्ये सहभाग होता. त्याच पद्धतीने आम्ही आता डेमो राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे की एकदा मुलांना अनुभव यायला पाहिजे की भरतीची सिच्युएशन काय असते आणि नॉर्मल प्रॅक्टिस करताना आणि भरतीची सिच्युएशन काय असते हे मुलांना आम्ही जाणीव करून दिलेलं आहे आणि अतिशय उत्तमरित्या आम्ही डेमो पार पाडलेला आहे. आता याचा पुढचा जो आहे तो नियोजन आहे पेपरचा. पेपर झाल्यानंतर एकंदरीत तुम्हाला मार्क किती मिळतात, तुमची टोटल किती झाली आणि 300 मुलांमध्ये तुम्ही किती नंबरला येऊ शकतात ही स्पर्धा मुलांमध्ये जाणीव करून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. अतिशय उत्तमरित्या डेमो पार पडलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकतात. सर्व मुलं आता पेपर देण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी पण बघू शकतात चालू आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही सुद्धा ज्या ठिकाणी डेमो आयोजन करता येईल, ज्या ठिकाणी तुम्हाला डेमो देता येईल त्यावेळेस नक्कीच द्या. स्वतःच्या चुका आपल्याला कळून जातात आणि तुम्ही किती मायक्रो सेकंदचा महत्व काय असतो, सेकंदचा महत्व काय असतो हे तुम्हाला प्रत्यक्षात भरतीत उतरल्यानंतरच समजते आणि ते तुम्हाला आतापर्यंत मुलांना समजलेलं असेल आणि तुम्हाला सुद्धा त्या गोष्टींवरती काम करायचं आहे. आपण नेमका कशामध्ये कमी पडतो याच्यावरती तुम्हाला काम करायचे आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, पोलीस भरती आता जास्त लांब राहिलेली नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये आता मैदानी चाचणीला सुरुवात होऊन जाईल. तसेच भरपूर ठिकाणी आता ग्राउंडचं काम सुरू सुद्धा झालेलं आहे. ग्राउंडचं देखभालापासून, ग्राउंड तयार करण्यापासून, त्याच्यानंतर जे काही टेक्निकल काम आहे ते सगळं योग्य रीतीने पार पाडण्याचं काम चालू आहे आणि तेच आता भरतीचं जे काही ग्राउंड आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होताना दिसणार. अजून जर तुम्हाला काही प्रश्न आले असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि मित्रांनो, तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ जे पण ग्राउंडचा असेल, गोळाफेकचा असेल, 800 मीटरचा असेल, 1600चा असेल, 100चा असेल, ते रील्सच्या माध्यमातून किंवा एक लॉंग व्हिडिओ तुम्हाला मी युट्यूबच्या माध्यमातून टाकून देईल जेणेकरून तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. जय हिंद.